अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. स्वप्नील जोरजोरात दरवाजा वाजवत असतो आणि रुपालीला दरवाजा उघडायला सांगत असतो. मात्र ती काही दरवाजा उघडत नाही. तर घरातील इतर सगळेजण खूपच घाबरलेले असतात. ते स्वप्नीलला सांगत असतात की तू पॅनिक होऊ नको, शांतपणे तिच्याशी बोल. मात्र स्वप्नील खूपच घाबरलेला असतो आणि तो रुपालीवर मोठमोठ्याने ओरडत असतो. त्यामुळे रुपाली म्हणते की तुम्ही प्लीज दरवाजा वाजवू नका, बाळ घाबरलंय. आणि त्यामुळे मग सरकार स्वप्नीलला बाहेर बोलावतात. ते स्वप्नीलला समजवण्याचा, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तो काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की मला माहीत होतं रुपालीची अशीच अवस्था होणार आहे, आता काय करायचं. प्रत्येक वेळी आमच्यासोबत असं का होतं. आधी आम्हाला बाळ होत नव्हतं, नंतर आमचं बाळ गेलं आणि आता जे बाळ नशिबाने आम्हाला मिळालं होतं ते सुद्धा आम्हाला सोडून गेलं. त्यावर अर्जुन म्हणतो की दादा अरे असं काही नाही आहे. पण स्वप्नील म्हणतो की नाही अर्जुन असंच आहे. आणि मग त्यानंतर तो घरातून निघून जातो. तर सुजा म्हणत असतो की बघा मी सांगितलं होतं ना असंच होणार. तर अर्जुन सगळ्यांना धीर देत म्हणतो की काळजी करू नका, दादा कुठे गेला असेल माहिती आहे मला. आणि तो सुद्धा स्वप्नीलच्या पाठोपाठ जातो. तर इकडे बाळ खूप रडत असतं. त्यामुळे अप्पी पटकन त्याच्याकडे जाण्यासाठी निघते. तर सुजय म्हणत असतो की वहिनी आणि बाळ एकटंच रूममध्ये आहे, आता नक्कीच बाळाच्या जीवाला धोका असणार. पण सगळेजण म्हणतात की असं काही नाही, शेवटी रुपालीसुद्धा आईच आहे ना. दुसरीकडे अप्पी खिडकीमधून रुपालीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. मात्र रुपाली तिला सांगते की माझं बाळ झोपत आहे. त्यामुळे मग अप्पीला काय करावं ते सुचत नाही. तर इकडे स्वप्नील टेकडीवर गेलेला असतो. अर्जुनही त्याच्या पाठोपाठ जातो. तो म्हणतो की दादा मला वाटलंच होतं तू इथे आला असशील. त्यावर स्वप्नील म्हणतो की हो, इथे आल्यावर मला बरं वाटतं. आपण सतत आपल्याच विचारात असतो, आपलं दुःख आपल्याला मोठं वाटतं, आपलं सुख आपल्याला मोठं वाटतं. पण इथे आल्यावर हा पसारा बघितला ना की कळतं की आपलं दुःख किंवा आपलं सुख हे काहीच नाही आहे. आणि मग त्यानंतर तो बाळाविषयीच अर्जुनशी बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की अर्जुन मला रुपालीची खूप काळजी वाटत आहे रे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की दादा तू नको ना काळजी करू, आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की बाळ तुमचंसुद्धा आहे. त्यावर स्वप्नील म्हणतो हो, पण रुपालीला हे सगळं कसं पटवून द्यायचं. त्यावर अर्जुन म्हणतो मग आपण वहिनींना काही सांगायलाच नको. त्यावर स्वप्नील म्हणतो की नाही अर्जुन, तिला सगळं सत्य कळायलाच हवं, तिच्यापासून लपवून काही होणार नाही. आणि मग अर्जुन त्याला धीर देत सांगतो की दादा तू काळजी करू नको, अप्पी वहिनींसोबत नक्की नीट बोलेल. आणि मग ते दोघेजण प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. तर इकडे अप्पी रुपालीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती रुपालीला सांगत असते की वहिनी प्लीज दरवाजा उघडा ना. मात्र रुपाली काही दरवाजा उघडायला तयार होत नाही. तर अप्पी तिला म्हणत असते की वहिनी आम्ही बाळाला कधीच तुमच्यापासून दूर करणार नाही. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की हे बाळ तुमचंसुद्धा आहे, तुम्ही बाळाचे मोठे आई बाबा आहात. शांतपणे रुपालीसोबत बोलण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग रुपालीसुद्धा अपर्णावर विश्वास ठेवते. आणि मग अपर्णा तिला सांगते की वहिनी आम्ही कधीच बाळाला तुमच्यापासून दूर करणार नाही. बाळ तुमच्या जवळ आहे, आपल्या घरात आहे, यातच आमचा आनंद आहे. आणि मग त्यानंतर रुपालीसुद्धा दरवाजा उघडते. त्यानंतर मग सगळेजण आनंदाने बाळाजवळ बसलेले असतात. रुपाली बाळाला सांगत असते की मी तुझी मोठी आई आहे. तर अपर्णा म्हणते आणि मी तुझी छोटी आई. सगळेजण खूपच खुश असतात. बापू म्हणत असतात की बाळ एवढ्या मोठ्या घरात वाढल्यावर त्याच्यावर नक्कीच चांगले संस्कार होतील. मात्र सुजय म्हणतो की हो ना, आम्ही तर राजकुमारासारखेच वाढलो आहे. आणि त्यावर रुक्मिणी त्याला म्हणते की आता तू कशाला टोमणा मारतोय. पण पिहूसुद्धा त्याचीच बाजू घेत म्हणते की तो काही चुकीचं बोलत नाही आहे. आणि ते दोघेजण लगेच तोंड पाडून बसतात. मात्र सरकार त्यांना सांगतात की काळजी करू नका, विस्कटलेली घडी आपण लवकरच नीट बसवू. तितक्यात स्वप्नील आणि अर्जुनही त्या ठिकाणी येतात. स्वप्नील रुपालीची चौकशी करत विचारतो की तू ठीक आहे ना. त्यावर ती म्हणते नाही. त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात. तर रुपाली हसून सांगते की मी ठीक नाही तर खूप आनंदात आहे. त्यामुळे सगळेच जण खुश होतात. आणि मग त्यानंतर रुपाली बाळाला स्वप्नीलकडे देते. ती बाळाला सांगत असते की बाळा हे आहेत तुझे मोठे बाबा. आणि अर्जुनकडे बघत म्हणते की हे आहेत तुझे छोटे बाबा. आणि त्यामुळे सगळेजण खूपच खुश होतात. स्वप्नील अपर्णाचे आभार मानत म्हणतो की खरंच तुझं मन खूप मोठं आहे. मला तर खूप टेन्शन आलं होतं, मात्र तुझ्यामुळे सगळं काही सोपं
झालंय. त्यावर अप्पी म्हणते की सर तुम्ही का आभार मानताय, तुम्हीसुद्धा बाळाचे आई बाबा आहात. मात्र सगळेच जण अप्पीचं खूप कौतुक करत असतात. आणि मग त्यानंतर अप्पीला आठवतं की बाळ पोटात असताना ती आणि अर्जुन खूप सेल्फीज काढायचे आणि मग त्यानंतर ते सगळेजण पुन्हा एकदा छान सेल्फी काढतात. त्यानंतर रात्री रुपाली, अपर्णा, स्वप्नील आणि अर्जुन बाळाला घेऊन बसलेले असतात. रुपाली अपर्णाला विचारत असते की बाळाला कुठे झोपवणार आहेस तू. त्यावर अपर्णा सांगते की ते बेडवरच आम्हा दोघांच्या मध्ये. तर स्वप्नील म्हणतो मग मी पाळणा घेऊन येऊ का. मात्र अर्जुन सांगतो की नाही दादा, पाळणा तुमच्या रूममध्येच राहू दे, अमोल तुमच्याकडेच परत येणार आहे. आणि ते ऐकून रुपालीला खूप आनंद होतो. त्यानंतर मग ती अपर्णाला सांगते की बाळ रात्री 2 वाजता उठतं, त्याला भूक लागते, तू त्याकडे नीट लक्ष दे. त्यावर अपर्णा हो म्हणते. तर रुपाली सांगत असते की आपला अमोल ना खरंच खूप शहाणा आहे, तो अजिबात रडत नाही, त्रास देत नाही. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अगदी माझ्यासारखा. मात्र ते सगळेजण मोठ्याने ओरडूनच म्हणतात की अजिबात नाही आणि हसू लागतात. त्यानंतर मग स्वप्नील रुपालीला सांगतो की चल आता आपण निघूयात. मात्र रुपालीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती फक्त बाळाकडे बघत असते. मात्र त्यानंतर ती मन खंबीर करून तेथून निघून जाते. स्वप्नीलला देखील वाईट वाटत असते. त्यानंतर मग अप्पी आणि अर्जुन बाळाला घेऊन बसतात. अर्जुनने तर बाळाला छातीशी कवटाळलेलंच असतं. त्यामुळे अप्पी विचारते की काय झालं. त्यावर अर्जुन म्हणतो की आत्तापर्यंत हा प्रसंग मी फक्त इमॅजिन केला होता, पण तो आता प्रत्यक्षात माझ्यासोबत घडत आहे. एक तो दिवस होता ज्यावेळी तो निर्जीव. मात्र अपर्णा त्याला पुढे काही बोलू देत नाही. ती अर्जुनला सांगते की आता ते सगळं जाऊ दे, आपलं बाळ आपल्याला परत मिळालं आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यावर अर्जुनही आनंदाने हो म्हणतो. मात्र अप्पी त्यानंतर म्हणते की अर्जुन बघ, मी तुला सांगत होते ना आपलं बाळ आहे, पण तू माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आणि ते ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटतं. तो कान पकडून अप्पीची माफी मागतो. तर अपर्णा त्याला विचारत असते की तुला खरंच कधीच बाळाचं रडणं ऐकू आलं नाही का रे. त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे, मला बाळाचं रडणं नाही ऐकू आलं, पण जेव्हा जेव्हा मी अमोलला हातात घेतलं ना तेव्हा तो पोटात असताना मी त्याच्याशी जे काही बोललो होतो ना ते असं पटकन माझ्या डोळ्यांसमोर यायचं आणि त्यामुळे मला काहीतरी वेगळंच वाटायचं. आणि ते ऐकून अप्पीलाही आश्चर्य वाटतं. ते दोघेजण बाळाकडेच प्रेमाने बघत असतात. आणि मग त्यानंतर अप्पी अर्जुनला विचारते की आता तरी तुझा नियतीवर विश्वास बसला ना. आणि त्यावर अर्जुन सांगतो हो अप्पे, माझा नियतीवर विश्वास बसला, मात्र त्याहीपेक्षा जास्त विश्वास आता माझा तुझ्यावर आहे. आणि ते ऐकून अप्पी त्याच्याकडे बघतच राहते. आणि मग ते दोघेजण रात्रभर बाळाकडेच बघत त्याच्यासोबतच प्रेमाने बोलत बसायचं ठरवतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.